हॅलो स्टुडंट्स, मागच्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आहे? मॅथ्स 1 आपला अल्जेब्रा जो आहे त्याचा पहिला चॅप्टर पाहिला. काय त्याचं नाव? दोन चलातील रेषीय समीकरणे. तर त्याचे सगळे जे आपण प्रॅक्टिस सेट पाहिले आहेत त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला ते बघायचे असेल तर बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण मॅथ्स 2 जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर बघणार आहोत, समरूपता. समरूपता म्हणजेच काय? सिमिलॅरिटी. तर आपल्याला त्रिकोण बघायचा आहे. तर त्रिकोण म्हणजे काय? ज्याला 3 बाजू असतात. नंतर त्याचं क्षेत्रफळ बघायचं आहे आपल्याला. क्षेत्रफळ म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही ह्या ज्या बाजू आहेत त्याच्यामधला जो एरिया आहे त्यांनी एनक्लोज केलेला, त्याला काय म्हणायचं? म्हणजे त्यांनी काबीज केलेला तेवढा एरिया, त्याला म्हणायचं क्षेत्रफळ. आपलं हे पूर्ण. ते क्षेत्रफळाचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, पहिल्यापासून आपण बघत आलो आहे. काय? 1/2 पाया गुणिले उंची. एक छेद 2 पाया गुणिले उंची म्हणजेच 1/2 गुणिले बेस इंटू हाईट ना. पाया म्हणजे बेस, उंची म्हणजे हाईट. आता आपण उदाहरण घेऊन बघूयात. हा त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये BC काय आहे? रेख BC आपला काय आहे? पाया. आणि रेख AM काय आहे? उंची, हाईट है ना. मग एरिया काय येईल त्याचा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC विच इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. पाया काय आहे आपला? BC आहे. आणि उंची काय आहे? AM आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू AM. हे झालं आपला फॉर्म्युला नॉर्मली. आता आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, याचं क्षेत्रफळ कसं काढूयात आपण? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येईल? 1/2 पाया काय आहे? BC आणि हाईट काय आहे? AM. आता याचं बघू. एरिया ऑफ ट्रायंगल XYZ विच इज इक्वल टू 1/2 गुणिले पाया काय आहे ह्याचा? YZ आणि हाईट काय आहे? XN. आता आपण त्यांची एरिया काढले, त्यांचं गुणोत्तर घेऊ आपण. गुणोत्तर म्हणजे काय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद त्यांचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल XYZ. मग आपण त्यांच्या ज्या पुढच्या या बाजू आहेत त्या घेऊयात. काय? 1/2 गुणिले BC गुणिले AM, 1/2 गुणिले YZ इंटू XN. तर हा 1/2 हा 1/2 कॅन्सल होऊन जाईल. मग खाली काय राहील? BC गुणिले AM छेद YZ गुणिले XN. हे काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल, त्यांचं काय? गुणोत्तर झालं आहे. म्हणजेच बघा, जेव्हा आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतो तर ते गुणोत्तर कसं असतं? त्यांच्या संगत पायांच्या आणि उंचीच्या संगत पाया बघा त्यांचा BC आणि BC आणि उंची AM, नंतर YZ आणि संगत पाया आणि उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं है ना. हा काय? पाया उंची, पाया उंची. आपल्याला दोन केस कन्सिडर करायचे आहेत बरं का. दोन केस घ्यायचे आहेत. जर दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर काय होईल, आणि दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर काय होईल. तर फर्स्ट आपण काय बघूयात? जेव्हा उंची समान असेल तेव्हा, जेव्हा उंची समान असेल तेव्हा काय होईल. तर आपण एरियांचं गुणोत्तर घेऊन टाकू. ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल XYZ
काय असतं, बेस पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. तर याचा पाया काय आहे B1 आणि उंची काय H आहे. याचा पाया काय आहे B2 गुणिले उंची काय H. हा H आणि H कॅन्सल झाला, विच इज इक्वल टू काय आला B1 इज इक्वल टू B1 अपॉन B2. B1 छेद. Therefore area of triangle ABC upon area of triangle ABC is equal to B1 upon B2. म्हणजेच काय, जेव्हा त्रिकोणाची उंची सारखी असेल, सेम असेल, तेव्हा त्यांच्या एरियाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. आलं लक्षात. दुसरी केस बघूयात. बघा त्यात काय, जर दोन्ही त्रिकोणांचा पाया सामायिक असेल तर पहिली केस काय पाहिली आपण, दोन्ही त्रिकोणांची उंची एकच असेल, सारखी असेल तर, है ना. आता काय बघायचं, पाया सामायिक असेल तर त्यांच्या गुणोत्तर कसं येईल त्यांचं एरियाचं. तर आपल्याला आपण लिहून घेऊयात. पहिले त्रिकोण काय आहे, तिथं दोन आहेत, ACB आणि दुसरं काय AXB. तर हा जो मोठा त्रिकोण आहे ACB, त्याचा पाया किती आहे AB आहे आणि हाईट किती आहे त्याची, उंची CM H1. नंतर हा जो AXB छोटा आहे, तर त्याचा पाया किती आहे AB आहे आणि त्याची उंची किती आहे XN H2 त्याची हाईट आहे. तर आपण लिहून घेऊयात. त्रिकोण ACB मध्ये AB काय आहे पाया, उंची काय आहे H1 ही CM. नंतर AXB मध्ये AB काय आहे पाया आणि उंची किती आहे H2 म्हणजेच XN. समजले. आता आपण त्यांचं गुणोत्तर घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल ACB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AXB काय येईल, AB पहिल्याचं ACBचं AB गुणिले H1 पाया आणि हाईट. दुसऱ्याचं काय AXB पाया इंटू हाईट. पाया काय आहे AB आणि हाईट काय त्याची H2 आहे. AB कॅन्सल झाली तर काय H1 अपॉन H2. म्हणजेच काय आलं, जेव्हा पाया सामायिक असेल तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे आहे ते त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात येतं. हा झाला आपला दुसरं गुणधर्म. एरिया ऑफ ट्रायंगल ACB छेद एरिया ऑफ ट्रायंगल AXB इज इक्वल टू H1 अपॉन H2 जेव्हा पाया सामायिक असेल तेव्हा. आता आपण एक तिसरी केस घेऊयात. जर दोन्ही त्रिकोणांचा पाया सामायिक असेल आणि उंची समान असेल तेव्हा काय होईल. तर आता पाया काय बघा, दोन त्रिकोण कुठले आहेत बघा, LMN हा एक त्रिकोण आणि हा KMN हा एक त्रिकोण. दोन त्रिकोण दिसत आहेत असे. त्याचं काय बघा, MN पाया जो आहे तो काय सेम आहे, एकच आहे कॉमन. आणि काय आहे ही जी MN आहे आणि LK ह्या काय समांतर रेषा आहेत दोन्ही पण. आणि दोन समांतर रेषा आहेत तर त्यांचं अंतर पण काय आहे, त्यांच्यामधलं अंतर म्हणजेच हाईट, ती जे अंतर येईल ते त्रिकोणांची काय येईल हाईट येईल, उंची येईल. ते अंतर सारखं असतं म्हणजेच त्यांची उंची पण काय येईल सारखी येईल. म्हणजे एक तर सामायिक पाया पण आहे दोन्ही त्रिकोणांचा आणि उंची पण काय आहे सारखी आहे. मग त्यांचं गुणोत्तर कसं येईल ते बघूयात आपण. आधी आपण लिहून घेऊ. रेख LK समांतर आहे रेख MN ला, म्हणून त्यांच्यातील अंतर कसे येईल सारखे येतील, सारखेच. म्हणजेच काय आहे दोन्ही त्रिकोणांच्या काय येतील उंची. आणि पाया काय आहे सारखा, पाया एकच आहे सामायिक. तो काय आहे MN आहे. आता पाया पण सारखा आणि उंची पण सारखी म्हणजेच त्यांचं गुणोत्तर काय येईल एकच एक, म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ सारखेच येतील. म्हणून मग एरिया ऑफ
ट्रायंगल कुठला आहे आपला LMN इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल KNM. दोन्हीची क्षेत्रफळ काय येतील सारखी येतील, म्हणून मग हा इकडे ट्रान्सफर केला, इकडं काय राहील 1 एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल KNM विच इज इक्वल टू 1/1 म्हणजे 1/1. मग त्यांचं गुणोत्तर किती येईल 1/1. पुस्तकामध्ये पान नंबर 3 वर प्रश्न आहे, पुढील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा आणि 3 फिगर दिलेले आहेत. तर आपण रिकाम्या चौकटी भरूयात. तर पहिलं बघा काय आहे ABC आणि मध्ये बरेच ट्रायंगल आहेत. तर आपल्याला काय सांगितलं एरिया ऑफ ABC. आता बघा ABC हा मोठा आहे आणि काय आहे APQ. AP आणि Q हा आतला आणि हा मोठा, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर. तर एरिया ऑफ ABC काय येईल पाया बघायचा पहिले त्याचा BC आणि उंची काय येईल AR. नंतर APQ हा आतला APQ त्याचा पाया काय येईल PQ आणि उंची काय येईल AR. ही AR गेट कॅन्सल झाली आणि मग काय राहिला BC अपॉन BC छेद PQ राहिला फक्त. समजलं. पुढची फिगर बघूयात. LMN आणि DMN. LMN कुठली आहे आपली हा मोठा LMN आहे आणि हा DMN हा आतला त्रिकोण. नंतर एरिया ऑफ LMN म्हणजे काय आता बघा दोघांचं पण आपण निरीक्षण केलं तर काय बघा पायासारखंच आहे. तर पहिला घेऊया मोठा LMN त्याचा पाया काय आहे MN आणि उंची काय येईल LP. दुसरा DMN याचा पाया पण काय आहे आतल्याचा MNच आहे आणि उंची काय आहे DQ. हा MN काय होईल कॅन्सल होईल, उत्तर काय येईल फक्त LP अपॉन DQ. LP छेद DQ. समजलं. नेक्स्ट थर्ड काय दिले बघा बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे आणि AB काय मध्य बघा. आता हे जे दोन त्रिकोण आहे AMC आणि BMC तर त्यांचं एक काय कॉमन शिरोबिंदू आहे आणि शिरोबिंदू एक आहे आणि हे पण काय एका रेषेवर AMB. तर काय होईल ही मध्यगा झाली आणि मध्यगा काय करते समोरच्या बाजूला शिरोबिंदूतून निघाली ही जी मध्यगा समोरच्या बाजूवर जाते आणि ती मध्यगा समोरच्या बाजूला इक्वल डिस्टन्स म्हणजे सारख्याच अंतरात दुभागते. म्हणजेच AM बरोबर MB झालं. इथं ठेवून घेऊयात AM बरोबर MB. आता बिंदू एरिया ऑफ ट्रायंगल AMC हा बघूयात आपण काय येईल AM गुणिले CM. आता उंची सारखीच आहे दोघांची पण. मग काय करायचं फक्त पायांचं गुणोत्तर घ्यायचं फक्त, कारण काय आहे जे एरिया आहेत ते काय करतो आपण जेव्हा उंची समान असेल तेव्हा फक्त पायांच्या गुणोत्तरांच्या ते पायांच्या प्रमाणात असतं संगत पायांच्या गुणोत्तराच्या. तर मग फक्त आपल्याला इथं काय घ्यायचे आहेत आता पायाच घ्यायचे आहेत. मग आता AMCचा पाया काय आहे AM आणि BMCचा पाया काय आहे BM. पण काय AM इज इक्वल टू BM आहे, दोन्ही पण सारखे आहे ना. मग BMच्या ऐवजी पुन्हा AM टाकू शकतो आपण. AM इज इक्वल टू काय आहे BM आहे, दोन्ही पण सारखेच आहेत. AM म्हणजे 1/1 येईल मग हे गुणोत्तर नाही का. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1. त्यांच्या एरियाचं गुणोत्तर काय आहे 1 आहे. समजलं. म्हणजे 1.1 बघूयात. पहिलं काय आहे एका त्रिकोणाचा पाया 9 आहे आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. 2 त्रिकोण दिलेत. आपण काय करू एक त्रिकोण एका सिम्बॉलनं दाखवू. हे बघा समजा एक त्रिकोण असं दाखवूयात आपण. हा त्रिकोणाचं साइन आणि 1 आणि दुसरा त्रिकोण असं दाखवूयात 2. त्रिकोणाचं साइन आणि 2. मग पहिल्याचं काय दिले त्यांनी बेस आणि पाय आणि उंची दिली, दुसऱ्याचं पाय उंची दिलेली आहे. तर क्षेत्रफळ आपण पहिल्याचं असं घेऊयात
एरिया ऑफ ट्रायंगल 1 किंवा A1 पण घेऊ शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल 1 A1. नंतर पाया काय आहे B1. उंची H1 घेऊ. ती काय दिली आहे बघा. B1 काय आहे 9 आणि H1 काय आहे 5. दुसऱ्याचं काय आहे क्षेत्रफळ. एरिया ऑफ ट्रायंगल 2 म्हणजेच A2 घेऊ शकतो आपण. एरिया त्याचं क्षेत्रफळ A2. नंतर त्याचा पाया आणि उंची H2 घेऊयात. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे 10 आहे आणि उंची किती आहे 6 आहे. तर आपल्याला माहीत आहे की दोन त्रिकोणाचं आपल्याला जेव्हा क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं असेल तर ते गुणोत्तर कशाच्या बरोबर येतं. तर त्यांच्या संगत पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं येतं. तर आपण गुणधर्म लिहून घेऊ. गुणधर्म काय आहे. गुणधर्मानुसार दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे येते ना. गुणाकाराच्या के असं ते लिहू. मग आपण कसं लिहू शकतो बघा इथं. देअरफॉर क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1/A2 काय येईल. B1 गुणिले H1 अपॉन B2 गुणिले H2. व्हॅल्यू पुट करूयात आपण. B1 काय आहे 9, H1 काय आहे 5, इथं B2 काय आहे 10 आणि H2 आहे 6. 9 5 45 आणि 10 60. आता आपण त्याला छोटंसं रूप देऊ. तर हे दोन्ही कशाच्या टेबलमध्ये आहे का ते बघा पहिले. आहे का 15च्या टेबलमध्ये आहे ना. 15 त्रिक 45 15 चौक 60. मग दोघांना काय करू आपण भाग देऊ 15नं. 15 लिहूया तिथं. एकाच नंबरनं आपल्याला काय करायचं आहे दोघांना पण डिवाईड करायचं आहे. 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. A1 आणि A2 काय आहे. A1/A2 3/4. देअरफॉर म्हणून काय आहे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आहे 3/4. हे आपलं आन्सर आहे. दुसरा प्रश्न बघूयात. दिलेल्या आकृतीमध्ये काय आहे BC कशावर लंब आहे ABवर है ना. हा BC लंब आहे ABवर म्हणजे तर काय होतो काटकोन त्रिकोण तयार झाला. AD लंब आहे ABवर आणि BC किती आहे 4 आहे आणि AD किती आहे 8 आहे. तर आपल्याला या दोघां त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर आता ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात येईल दोन्ही त्रिकोणांचे पाया काय आहेत सामायिक आहे. जर पाया सामायिक असेल तर त्यांचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात असतं त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं. आपण लिहून घेऊयात. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB यांचा AB हा काय आहे सामायिक पाया आहे. आणि गुणधर्मानुसार काय आहे गुणधर्म सामायिक पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात.
असतात. आपण गुणधर्म हा लिहून घेतला. म्हणून गुणोत्तर घेऊयात आपण. काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB पाया समान आहे. तर उंची काय आहे? ABCची उंची आहे BC छेद ADBची उंची किती आहे? AD. BCची व्हॅल्यू टाका. काय आहे? 4 आणि ADची आहे 8. म्हणजेच काय येईल? 4 आणि दोघांना काय करा? डिवाइड करा आहे ना. 4 1 4 4 2 8. मग 1/2 होईल. म्हणजेच त्यांचं एरियाचं गुणोत्तर किती आलं? ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB ते आलं 1/2. देअरफॉर आपण लिहून घेऊयात व्यवस्थित. आन्सर ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABD किती आहे? 1/2. समजलं? क्वेश्चन नंबर 3 बघूयात. पुढील आकृतीमध्ये रेख PS काय आहे? कशावर लंब आहे? RQवर आहे. QT कशावर आहे? PR वर लंब आहे. RQ 6 आहे, PS 6 आहे आणि पूर्ण PR 12 आहे. तर काय काढायचं आहे आपल्याला? QT काढायचं आहे. तर QT काय दिसतोय बघा इथं? PQRची उंची आहे ही QT म्हणजे. मग PQRचा एरिया आपण कन्सिडर करू, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आपण काय करू? विचारात घेऊ, म्हणजे मग आपल्याला ही उंची मिळून जाईल. तर पहिल्यांदा आपल्याला काय मिळेल ते बघूयात. आधी आपण जे दिले ते लिहून घेऊयात. रेख PS लंब आहे रेख RQवर. रेख QT लंब आहे रेख QRवर. PR RQ किती आहे? 6. PS 6 आहे. PR 12 आहे. तर आपल्याला काय करायचं? QT काढायची आहे. तर पहिल्यांदा रेख आपण काय करू? त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ घेऊ. जेव्हा बघा आता इथं PQR जे आहे तो हा एक PQR होईल जिथं पाया RP येईल आणि हा QT येईल उंची. दुसऱ्या वेळेस आपल्याला PQR जर कन्सिडर करायचं असेल, विचारात घ्यायचं असेल, तर हा PQR घ्यायचा ज्याचा बेस काय येईल? पाया काय येईल? RQ येईल आणि उंची PS येईल. म्हणजे इथं 2 तऱ्हेनं काय करू शकतो आपण? क्षेत्रफळ PQRचं काढू शकतो. तर आपण ते दोन्ही पण आता विचारात घेऊ, म्हणजे QTची किंमत येईल. जेव्हा रेख RP पाया असेल तेव्हा RP काय असेल? पाया. आणि रेख QT काय पाहिजे? उंची. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR विच इज इक्वल टू काय येईल? पाया काय आहे आता इथं? RP किंवा PR गुणिले QT काय आहे? उंची आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. आता दुसऱ्या पद्धतीने आपल्याला कसं फाइंड करायचे? पाया RQ उंची काय येईल? आता इथं PS येईल है ना. जर हा केला तर याची उंची किती येईल? ही येईल. आता त्रिकोण PQRचे आणि म्हणूयात क्षेत्रफळ जेव्हा रेख आता पाया काय येईल? RQ येईल. रेख RQ काय येईल? पाया. आणि उंची काय येईल? PS. आणि रेख PS काय येईल? उंची. तेव्हा त्याचा क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. क्षेत्रफळ PQR इज इक्वल टू 1/2. पाया किती आहे इथं? RQ. आणि PS किती आहे? तो आपल्याला उंची. आता काय आहे बघा, आपण त्याला समीकरण नंबर 2 नाव देऊयात.
आता बघा, हे दोन्ही समीकरण जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर याचं काय आहे बघा, जर डावी साईड आहे ती सारखीच आहे, मग आपण काय करू, उजवी साईड पण काय येईल, सारखी येईल, ती आपण सारखी दाखवू शकतो. म्हणून 1 आणि 2 वरून म्हणू, 1 आणि 2 वरून हे सारखे म्हणून आपण डायरेक्ट ही सारखी दाखवूयात. या 1/2 एकची उजवी साईड काय आहे, PR गुणिले QT बरोबर 1/2. 2ची उजवी साईड काय, RQPS. आपण काय करून घेऊ, पूर्ण हे जे आपलं एक्सप्रेशन आहे त्याला 2 न गुणून घेऊ, म्हणजे आपला हा 2 कट होऊन जाईल. हा 1/2 आपल्याला नको आहे, 2 छेद असताना तो आपल्याला नको आहे. मग या प्रत्येक याला आपल्याला काय करायचं, 2नी गुणायचं आहे. तर 2नी गुणल्यावर काय होईल बघा, 2 गुणिले 1/2 गुणिले PR गुणिले QT बरोबर 2 गुणिले 1/2 गुणिले RQ गुणिले PS. तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. काय येतं मग, PR गुणिले QT बरोबर RQ गुणिले. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, QTची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून मग आपण काय करू, QT इकडे ठेवू आणि PR तिकडं पाठवून देऊ. मग हा काय आहे, RQ PS छेद काय मिळालं आपल्याला, PR आपण इकडं गुणिले होतं, तिकडं जाऊन भागिले झाला. आपण काय करू, आता त्याच्या किमती टाकू. काय काय किमती आहेत आपल्याकडे बघा. आता RQ आहे 6, नंतर PS आहे 6, PR आहे 12, म्हणून QT 6 6 36 छेद 12. देअरफॉर QT विच इज इक्वल टू काय, 12 1 12 12 3 36. मग QT काय आलं, आपलं उत्तर काढायचं होतं आपल्याला, QT आला 3. अंडरस्टूड. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. पुढील आकृतीत AP लंब आहे, AP लंब आहे BC वर आणि AD आणि BC काय आहेत, समांतर रेषा आहेत. मग ABC आणि BCDचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. ABC काय आहे, ABC आणि हे काय BCD. आता ABC आणि BCDचा पाया BC काय आहे, समान आहे. आणि ते काय बघा, हे दोन्ही पण जे त्रिकोण आहेत ते 2 समांतर रेषांमध्ये आहे आणि समांतर रेषांचं हे जे अंतर आहे ते सेम असतं है ना, सारखंच असतं. म्हणजेच हे 2 त्रिकोण एकतर सामायिक पाया आहे त्यांचा आणि उंची पण काय त्यांची समान आहे. मग आपण खाली बघूयात दिलेलं जे आहेत ते लिहून घेऊयात. रीत AP लंब आहे BC वर आणि AD पॅरलल टू BC म्हणजे आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD किती ते आपल्याला काढायचं आहे. मग आपण बघूयात. त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यांचा सामायिक पाया काय आहे, BC आहे. तसेच ते 2 समांतर या ज्या रेषा आहेत त्याच्यामध्ये ते बद्ध आहेत. 2 समांतर रेषांमध्ये बद्ध आहेत. म्हणून त्यांची उंची काय येईल, सारखी येईल. म्हणून ते समान उंचीचे आहेत असं लिहूया. म्हणून त्यांचं गुणोत्तर घेऊ. मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC विच इज इक्वल टू
एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. काय येईल त्यांचं गुणोत्तर? हे बघा, बी सी तर काय आहे, सारखाच आहे. बी सी काय होईल, कॅन्सल होईल. आणि ए पी घेतलं तर ए पी पण कॅन्सल होईल. एकदा आपण बघूयात. बघा, बी सी गुणिले हे काय होईल, आणि बी सी डीचं काय येईल, बी सी गुणिले ए पी, म्हणजेच काही त्रिकोणांचा पाया सामायिक आहे आणि उंची समान. म्हणून खाली एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू काय होईल, बी सी कट ए पी कट, म्हणजेच काय आलं 1/1. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी विच इज इक्वल टू 1/1, 1/1. चा क्वेश्चन बघा, शेजारील आकृतीत पी क्यू काय आहे, लंब आहे बी सीवर लंब आहे आणि ए डी लंब आहे बी सीवर. तर पुढील गुणोत्तरे काढा. कुठली आपल्याला काय करायचं, त्रिकोणांची गुणोत्तर काढायची आहेत. तर पी क्यू बी बघा, पी क्यू बी हा छोटा आणि पी बी सी हे त्रिकोण काय आहेत बघा, त्यांचं पाया एकाच लाईनवर आहे आणि एक रेषीय आहे. आणि हा पी काय कॉमन शिरोबिंदू आहे त्यांचा, आणि तिथून काय उंची आहे आपली, म्हणून ते काय दोघं समान उंचीचे. पी क्यू याची पण उंची पी क्यू आहे आणि पी बी सीची पण उंची काय पी क्यू आहे. जर समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. ते लिहून घेऊ. त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी बी सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि काय असतं बघा, समान उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून हा जो एरिया आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी काय येईल आता, पी क्यू बीचा पाया काय आहे, पी क्यू बीचा बी क्यू, आणि पी बी सीचा काय आहे, पी बी सीचा पाया बी सी. हे काय आपलं उत्तर. बी सी काय आहे बघा, पी बी सी हा त्रिकोण आणि ए बी सी मोठा त्रिकोण. तर आता त्याच्यामध्ये बघा, हे दोन्ही पण काय सामायिक पाया आहे त्यांचा. मग सामायिक पाया असणाऱ्यांची गुणोत्तर कशाच्या प्रमाणात असतात, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात. त्रिकोण पी बी सी आणि त्रिकोण ए बी सी यांचा पाया काय आहे, सामायिक आहे. आपल्याला माहीत आहे सामायिक पाया असणाऱ्या त्रिकोणांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात.
म्हणजेच काय येईल बघा. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. पाया काय आहे त्यांचा, सामायिक आहे BC. मग आता त्यांची उंची बघायची आहे. तर PBCची उंची PBCची उंची PQ आणि ABCची काय येईल, ABCची उंची AD. हे काय आपलं उत्तर. पुढचं बघूयात ABC आणि ADC. ABC काय हा मोठा आणि ADC हा छोटा, तर त्यांची उंची सारखी आहे बघा. मग जर सारखी उंची असेल तर त्यांचं गुणोत्तर जे क्षेत्रफळांचं ते कशाच्या याच्यात येईल, संगत पायांच्या प्रमाणात येईल. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADC हे समान उंचीचे त्रिकोण आहे. आणि समान उंची असणाऱ्या त्रिकोणांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC काय होईल इज इक्वल टू, उंचीसारखी आहे. ABCचा पाया काय आहे BC आणि ADCचा काय आहे CD. हे काय आपलं उत्तर. लास्ट वन ADC मध्ये ADC आणि PQC. आता बघा याच्यात काही कॉमन आहे का ते आपल्याला बघायचं आहे. त्यांचा पाया पण वेगळा आहे आणि उंची पण वेगळी आहे. मग आपण काय करू, त्यांच्या गुणोत्तराचं, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं ते आपण. त्रिकोण ADC मध्ये पाया काय आहे, ADCचा पाया आहे CD आणि उंची आहे AD. नंतर त्रिकोण PQC मध्ये पाया आहे PQC, पाया आहे QC आणि उंची आहे PQ. गुणधर्म काय आपल्याकडं, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असतात. म्हणून काय येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर ADCचा पाया उंची काय CD गुणिले AD छेद याचा पाया आणि उंची काय QC आणि PQ. हे काय आपलं आन्सर. आपण हे पूर्ण काय केलेलं आहे, संपवलेलं आहे प्रॅक्टिस सेट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट बघूयात.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरोबरच बेल आयकॉनचाही बटन दाबा. माझी नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिली तुमच्यापर्यंत पोहोचतील.